कोपरगाव कुणाचं असा प्रश्न जरी विचारला तरी उत्तर आजही दोनच नावांभोवती फिरतं, काळे आणि कोल्हे. गेली कित्येक दशकं या दोन घराण्यांनी कोपरगावच्या राजकारणावर आपली सत्ता आणि पकड कायम ठेवली आणि आता हीच सत्ता हळूहळू तिसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय. तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगावच्या राजकीय पटावर गेल्या अनेक वर्षांपासून प्रभावशाली भूमिका बजावणारे आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता जरी नगर परिषदेत कोसळली असली तरी या सत्तांतराच्या संपूर्ण नाट्यात काळे गट अजूनही जड, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसतोय. या उलट विधानसभा काळेंच्या हाती गेल्यानंतर नगरपालिका कोल्हेंच्या ताब्यात आली असली तरी हातात थेट सत्ता नसल्यामुळं युवा नेते विवेक कोल्हे सध्या राजकारणात काहीसे चाचपडताना दिसत आहेत. हा बदल जरी कोल्हेंच्या बाजूने सकारात्मक वाटत असला तरी तो त्यांचं राजकारण वेगानं सुसाट धावेल असा निर्णायक टर्निंग पॉइंट ठरणार नाही, कारण भविष्यातील लढाई कोल्हेंसाठी अजिबात सोपी नाही. म्हणूनच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कोल्हे पुन्हा एकदा दंड थोपटताना दिसत आहेत. मात्र शहरात अवघ्या 409 मतांनी जे सत्तांतर घडलं तेच चित्र पुन्हा तालुक्यात तसंच उमटेल अशी शक्यता किमान सध्या तरी कमीच वाटते. उलट गेल्या 5-6 वर्षात तालुक्यात झालेली विकास कामं, स्थानिक प्रश्नांवरची पकड आणि प्रशासकीय प्रभाव हे सगळे घटक आमदार आशुतोष काळे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. म्हणूनच कोपरगावच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे, काळे आणि कोल्हे या दोन घराण्यांच्या तिसऱ्या पिढीची ही लढाई कोणत्या दिशेने जाणार आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोपरगावचा किल्ला कुणाच्या हाती जाणार, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, तीर्थक्षेत्र कोपरगावच्या राजकारणाचा विचार केला तर गेल्या अनेक दशकांपासून काळे आणि कोल्हे ही दोन घराणी सत्तेच्या केंद्रस्थानी राहिली असून काळ बदलला, पिढ्या बदलल्या तरी कोपरगावच्या राजकीय गणितात या दोन नावांशिवाय चित्र पूर्ण होत नाही. त्यामुळे निवडणूक कोणतीही असो, कोपरगावात काळे विरोधी कोल्हे अशी थेट लढत पाहायला मिळते. अलीकडेच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत देखील हेच राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. कारण या निवडणुकीत कोल्हे गटाने नगर परिषद आपल्या ताब्यात घेतली असली तरी हा निकाल पाहताना त्यामागचं संपूर्ण वास्तव समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण ही निवडणूक अजिबात एकतर्फी नव्हती, उलट ती अत्यंत अटीतटीची ठरली आणि फक्त 409 मतांनी कोल्हेंच्या बाजूने निकाल लागला. यावरूनच शहरातील राजकीय संघर्ष किती टोकाचा होता हे स्पष्ट होतं. या निवडणुकीत काळे गटाचा पराभव झाला असला तरी 2016च्या तुलनेत या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांनी दुप्पट नगरसेवक निवडून आणले असून पालिकेची सत्ता हातातून गेली असली तरी शहरात काळे गटाची ताकद लक्षणीयरित्या वाढलेली आहे, हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. विशेष म्हणजे नगरपालिकेतील 30 ते 40 हजार मतदारांच्या आधारावर संपूर्ण कोपरगाव तालुक्याचे राजकारण मोजता येत नाही, कारण तालुक्याचे राजकारण हे ग्रामीण भागावर अवलंबून आहे आणि याच ग्रामीण भागात गेल्या 6-7 वर्षांत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांचा ठसा आजही स्पष्टपणे दिसून येतो. कारण पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांनी केवळ राजकीय टीकाटिप्पणी किंवा आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ न घालवता थेट विकास कामाला प्राधान्य दिलं आणि त्यातून व्यापारी संकुलं उभी राहिली. 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय सुरू झालं, गोदावरी नदीवर पूल उभारले गेले, मोठ्या पुलाला समांतर तिसरा पूल बांधण्यात आला, पाणी टंचाई दूर करणाऱ्या साठवण तलाव आणि पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या, न्यायालय आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या इमारती उभ्या राहिल्या, ITI कॉलेज आणि MIDC सारखे प्रकल्प मार्गी लागले, साई उद्यान आणि इतर उद्यानांचं सुशोभीकरण झालं आणि या सगळ्या कामांमुळे कोपरगावचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली आणि विकास हेच राजकारणाचं केंद्रबिंदू असू शकतं हे आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं. त्यामुळेच याच विकास कामांच्या जोरावर 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात 5व्या क्रमांकाचा मोठा लीड घेत विजय मिळवला आणि हा विजय केवळ आकड्यांचा नव्हता तर तो तालुक्यातील जनतेच्या विश्वासाचा आणि कामाच्या पावतीचा विजय होता. कारण त्या निकालानंतर तालुक्यातील राजकीय हवा कुणाच्या बाजूने आहे हे स्पष्टपणे दिसून आलं आणि याच पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणुकीत पराभव झाला असला तरी काळे गटाच्या राजकारणाला
कुठलाही मोठा धक्का बसलेला नाही. उलट या निकालानंतर आमदार आशुतोष काळे अधिक आक्रमकपणे संघटनात्मक पातळीवर कामाला लागले असून झाले गेले विसरून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी त्यांनी संपूर्ण यंत्रणा सक्रिय केली आहे. कारण येत्या काळात कोपरगाव तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गणांची निवडणूक होणार आहे. हीच खरी कसोटी असणार आहे. कारण इथे शहर नव्हे तर संपूर्ण तालुका बोलतो आणि ग्रामीण भागात आजही विकास कामांचा लोखाझोका, थेट संपर्क आणि विश्वास या 3 गोष्टींवर राजकारण ठरतं. आणि या तिन्ही आघाड्यांवर आमदार आशुतोष काळे मजबूत स्थितीत असल्याचं अनेक राजकीय निरीक्षक मानतात. त्यामुळं नगर परिषद ही एक झलक असू शकते, पण संपूर्ण चित्र नाही. आणि पुढील निवडणुकांमध्ये अनुभव, विकासाला पाया आणि गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या जनतेचा विश्वास या जोरांवर काळे गट पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावेल अशी चिन्हे सध्या तरी कोपरगावच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येत आहेत. म्हणूनच मंडळी, कोपरगावचं राजकारण आज एका निर्णायक वळणावर उभं आहे, जिथं एका बाजूला नगर परिषदेतील सत्तांतरामुळे कोल्हे गटाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसत असलं, तरी दुसऱ्या बाजूला तालुकाभरात विकास कामांचा भक्कम पाया, प्रशासकीय पकड, संघटनात्मक ताकद आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क यामुळे आमदार आशुतोष काळे गटाचं पारडं अजूनही जड असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण नगर परिषद ही एक मर्यादित चौकट आहे, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही संपूर्ण तालुक्याची नाडी आहे. आणि ही नाडी आजही विकासाच्या आणि कामाच्या बाजूने धडधडताना दिसते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोपरगावचा किल्ला कुणाच्या हाती लागणार हा प्रश्न जरी सध्या खुला असला, तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काळे गट पुन्हा एकदा निर्णायक भूमिका बजावेल अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच ही लढाई केवळ सत्ता बदलाची नसून विश्वास, अनुभव आणि विकासाच्या दिशेची आहे. आणि हाच संघर्ष पुढील काळात कोपरगावचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच आमदार आशुतोष काळे यांच्या हातातून सत्ता निष्ठच चालली का? आणि काळे पुन्हा कमबॅक करतील का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.